कोजागिरी पौर्णिमा म्हणजे उत्सव चांदण्या रात्रीचा। हाच तो दिवस कोजागिरीच्या साक्षीने रायगडावर हिरकणीच्या धाडसी वृत्तीमुळे एक ऐतिहासिक घटना घडली। हिरकणीच्या धाडसाची आणि मातृप्रेमाची गोष्ट प्रत्येक मराठी माणसाच्या मनात अधिराज्य करत असते। पण ही हिरकणी होती तरी कोण? तर गोष्ट होती 1674ची। रायगडाच्या पायथ्याशी असणाऱ्या गावातून लोक गडावर वस्तू विकण्यासाठी येत असत। त्यात एक हिरा नावाची गवळण होती। आपल्या घरातील गाईचं दूध घेऊन ती गडावर विकण्यासाठी जायची। पण ह्या गडावर एक नियम होता। छत्रपती शिवाजी महाराजांच्या आज्ञेनुसार गडाचे दरवाजे सकाळी उघडत असत आणि संध्याकाळी ते दरवाजे बंद होत असत। गडाचे दरवाजे एकदा बंद झाल्यानंतर ते उघडत नव्हते। ती रात्र होती कोजागिरी पौर्णिमेची। हिरा ही ओली बाळंती, तिला गोंडस असा चिमुकला होता। नेहमीप्रमाणे ती सकाळी गडावर गेली। काम करता करता हिराला वेळेचं भानही राहिलं नाही आणि महाराजांच्या आज्ञेनुसार संध्याकाळी गडाचे दरवाजे बंद झाले। हिरा व्याकुळ होऊन धावत धावत गडाच्या महादरवाजावर पोहोचली। पण पहारेकऱ्यांनी गडाचे दरवाजे बंद केले होते। आता कुणाचीही गय केली जाणार नव्हती। हिराचा जीव तिच्या बाळासाठी कासावीस होऊ लागला होता। तिने पहारेकऱ्यांना विनवणी केली, पण ते महाराजांच्या हुकुमाचे बांधील होते। आपलं बाळ भुकेने रडत असेल या विचारानेच हिराचा जीव कासावीस झाला होता। घरी रडणाऱ्या तानुला बाळाचा चेहरा हा डोळ्यासमोर येताच हिरकणीमध्ये हजारो सिंहांचं बळ एकवटलं आणि तिने गड उतरण्याचा निर्णय घेतला। जीवाचा धोका पत्करून एक 4400 फुटांचा रायगडावरील अत्यंत धोकादायक पश्चिमी बुरुज उतरण्याचा मातेचा हा धाडसी निर्णय होता। रात्रीच्या अंधारात उतरताना जर हात सुटला किंवा पाय घसरला तर मृत्यू हा ठरलेलाच। पण तिचा निश्चय हा पक्का होता। ती गडावरून खाली जाण्याची वाट शोधत एका टोकापाशी आली। खरं तर त्या कडा दिवसाच्या प्रकाशात देखील उतरणं अशक्य होतं, पण तिने कसलाही विचार केला नाही। तिने गड उतरण्यास सुरुवात केली। काटे टोचत होते, हातापायाला जखमा होत होत्या, पण बाळाच्या प्रेमापोटी तिला या वेदना जाणवतच नव्हत्या। अखेरीस तिने कोजागिरीच्या चंद्राच्या साक्षीने त्या कडावरून सुखरूपपणे खाली आली आणि धावत आपलं घर गाठलं। ही बातमी सर्वत्र पसरली आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्याही कानावर ही बातमी पडली। महाराजांना हिराच्या धाडसाचं कौतुक वाटलं, पण दुसरीकडे रायगडाच्या सुरक्षिततेचीही काळजी वाटली। हिराला मान सन्मानासाठी गडावर बोलवण्यात आलं। तिला साडी चोळी देऊन तिचा सत्कार करण्यात आला आणि त्या दिवशीपासून तिला हिरकणी या नावानं ओळखलं जाऊ लागलं आणि त्या बुरुजास हिरकणी बुरुज हे नाव देण्यात आलं। हा सन्मान होता तिच्या मातृत्वाचा आणि धैर्याचा। त्या रात्री कोजागिरीचा चंद्र उगवला आणि गड उतरली हिरकणी, कारण लेकराचं नाव घेताच भीती हिमात घेतली।